एक्सासू मॉम हे तर तुम्ही म्हणता ना, पण त्या दोघांच्या तोंडून कुठे निघतंय की नाही आम्ही त्या कार्यक्रमाला नाही चाललो. विचारा तर एकदा कुठे चाललेत नक्की. अरे काय रे, तुम्ही अजून इथेच? हे काय निघालोच होतो पण अविनी काकू. दादासाहेब, हे दोघे कुठे चाललेत माहितीये का तुम्हाला? आदित्यच्या कार्यक्रमासाठी चाललेत. विचारा त्यांना. काहीतरी काय बोलतेस तू? आपल्यापैकी कोणीही तिकडे जाणार नाही असं ठरलंय ना आधीच. हो, मग विचारा ना त्यांना कुठे चाललेत. विचारा. विचारायचंय काय त्यात? मीच माझ्या कामासाठी पाठवतोय त्यांना. माझे औषध आणि काही रंग संपलेत, ते आणायला पाठवतोय त्यांना. अच्छा बर. श्रीकांत, मी सुद्धा एका महत्वाच्या मीटिंग साठी चालली आहे हा बाहेर. तुम्ही दोघं ह्याचं काय ते सामान आहे ते घेऊन पटकन घरी या. फार वेळ घालवू नका. हो. चल मी निघते. सावकाश जा. जा लवकर. हो, मग सामान आणायचं, चला. काय? मला ना झिरो इंटरेस्ट होता त्या आदित्याचं ते इव्हेंट वगैरे अटेंड करण्यात. पण आता घरातले कोणीच जात नाहीयेत तर मी विचार करते की मी तिथे जायला हवं. हे म्हणजे मी तर आता खरंच तिथे जाणार आहे आणि तिथे जाऊन त्याचा इव्हेंटचा पूर्ण दिवस खराब करून येणार. मग मला खरी मज्जा येईल. पारू, हे बघ, शांतपणे अभ्यास कर, शांतपणे पेपर लिह. ओके? अजिबात घाई गडबड करू नकोस प्लीज. हे काय? तुझ्यासाठी गिफ्ट. आज गिफ्ट वगैरे? पारू, हा पेन खरंच खूप स्पेशल आहे. मला कधी कोणी काही आईने दिला होता. या पेननी मन लावून पेपर लिह. मी पटापटा पेपर लिहेन आणि तुमच्या कार्यक्रमाला पोहोचेन, वेळेत पोहोचेन. हो, फक्त पटापट लिहिण्याच्या नादात अर्धवट सोडू नको. सर, मी वाट पाहिन तुझी. मला विश्वास आहे देवी आई सुद्धा कार्यक्रमाला नक्की येतील. त्यांचा मान राखा. कार्यक्रमाचं उद्घाटन देवी आईंच्या हातूनच व्हायला पाहिजे. माझी पण तीच इच्छा आहे. चल निघ तू. हा, मी पण येतो. वय, ऑल द बेस्ट. थँक्यू.